सो ठीक आहे, सर्वांना आवाज येतोय. हॅलो. हॅलो. Recording in progress. हॅलो. 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 ठीक आहे. आपला जो टॉपिक आहे तो आहे फिबोनाची. ठीक आहे. आता ही जी फिबोनाची आहे हे नक्की काय आहे? ठीक आहे. फिबोनाची हे एक टूल आहे जे नॉर्मली डीमॅट अकाउंट मध्ये पण आहे. म्हणजे ब्रोकर, जो आपला ब्रोकर आहे, जो आपण ब्रोकर यूज करतो, त्या प्रत्येक ब्रोकर मध्ये हे फिबोनाची टूल आहे. त्यानंतर ट्रेडिंग व्ह्यू मध्ये पण आहे. किंवा फिबोनाची ही जी गोष्ट आहे ना, ही डेली रुटीन मध्ये पण आपण वापरतो. नॉर्मली हे एक असं टूल आहे जे टूल एका गोष्टीला मेजर करतं. ओके. मेजर करून त्या गोष्टीला डिवाइड करतं पार्ट मध्ये वेगवेगळ्या. सिंपल, एका व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं की ही एक लाईन आहे किंवा XYZ हे एक प्रोडक्ट आहे, ह्या प्रोडक्टचे दोन भाग करा. आपण कसं करतो? सिंपल, आपण पाहतो की हे किती मीटर आहे, किती सेंटीमीटर आहे. मग 50% पेक्षा आपण एक लाईन ड्रॉ करतो अंदाजे. काही लोक नॉर्मली जो टेप असतो टेपने मोजतील, तर काही लोक काय करतील? सिंपल मिडल पॉइंटला ड्रॉ करतील की दोन भाग मी केले. पण आता कोणीतरी सांगितलं की हा जो 50% आहे याचे पण दोन भाग करा. इझिली आपण ते पण करू. एका व्यक्तीने सांगितलं खालचा 50% आहे त्याचे पण भाग करा. एक व्यक्ती ते पण इझिली करल. आता सिंपल, एक व्यक्ती बोलला की खालचा जो भाग आहे याला दोन भागामध्ये डिवाइड करा, एक व्यक्ती ते पण करल. एका व्यक्तीने सांगितलं 2 नंबरचा जो भाग आहे त्याला डिवाइड करा, तो व्यक्ती या पद्धतीने करल. पण कोणता व्यक्ती सांगू शकतो का की ह्या पूर्ण एका कॅन्डलला किंवा हे जे XYZ प्रोडक्ट आहे याचा हा पर्टिक्युलर भाग 20%चाच आहे परफेक्ट, हा 40%चा आहे, हा पूर्ण 50%चा आहे, हा 60%चा आहे, हा 80% भाग आहे, असं कोणी परफेक्ट सांगू शकतं का विदाऊट मेजर करता? बिलकुल सांगू शकत नाहीये. म्हणजे विदाऊट मेजर करता कोणीच सांगू शकत नाही हा किती पॉईंटचा भाग आहे. ठीक आहे. प्लस विदाऊट मेजर न करता कोणी सांगू शकत नाही इथपर्यंत किती पर्सेंटचा भाग आहे किंवा हा पूर्ण किती पर्सेंटचा भाग आहे. ठीक आहे. मग सिंपल, हे जे मेजरमेंटचे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन अगदी इझी वे मध्ये व्हावं यासाठी फिबोनाची जे टूल आहे हे वापरलं जातं. फिबोनाची मध्ये वेगळं काहीच नाहीये. ठीक आहे, वेगळं काहीच नाहीये. जेव्हा एक व्यक्ती एक टूल मार्क करतो फिबोनाचीचं, त्या मार्किंग नंतर त्या व्यक्तीला या पद्धतीने लेवल्स पाहायला मिळतात. 23%ची आहे, एक 38%ची, एक 50%ची, एक 61%ची, एक 78%ची आणि ही फायनल 100 पॉईंटची. एक जे फिबोनाची आहे, हे फिबोनाची टूल हे काम काय करतं? मार्केटचा एक स्विंग असेल, सपोज प्राइस या पद्धतीने अप जाते, इथे स्ट्रक्चर ब्रेक होतं. मार्केटने पहिल्या हायला ब्रेक केलं, त्याच्या अबो एक नवीन हाय क्रिएट केला. मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे, एक स्ट्रक्चर मध्ये मार्केट चाललं आहे. मग या बॉटम पासून टॉपच्या स्ट्रक्चरला ही जी फिबोनाची आहे ही काय करते? डिवाइड करते. म्हणजे नक्की सांगते की इथून इथपर्यंत नक्की 50% भाग कोणता आहे. मी टॉप पासून बघितला 60% पर्यंत भाग कोणता येतो, टॉप पासून बघितला 70% भाग कोणता येतो. ज्यामुळे आपल्याला समजतं खाली आलेली प्राइस जेव्हा अप जाते, ही प्राइस किती टक्क्यापासून अप जाते. आणि ह्या टक्क्यावरती डिसाईड होतं मार्केटमध्ये हाय ब्रेक होईल की नाही होणार. आणि हाय ब्रेक झाल्यानंतर प्राइस पुढे सस्टेन करल की नाही करणार. समजतं व्यवस्थित? एक जे फिबोनाची टूल आहे, ठीक आहे, एक जे फिबोनाची टूल आहे
हे टूल नक्की काय करतं? सिंपल, एका स्विंगला, एका कॅन्डलला, एका पर्टिक्युलर गोष्टीला डिवाइड करतं. मग सपोज एक्झाम्पल घेतलं आपण एक मार्केट. ठीक आहे, सपोज एक मार्केट आहे. मार्केटमध्ये सकाळी बँक निफ्टी ओपन झाली 36,400 ला. बँक निफ्टी गेली 36,800, 36,000, सॉरी 37,200 कडे. थोडीशी दुसऱ्या दिवशी बँक निफ्टी खाली आली. परवा बँक निफ्टी गेली डायरेक्टली 37,600 कडे. एक व्यक्ती ही मुवमेंट पाहतो मार्केटची. ओके, आणि या मुवमेंटला तो व्यक्ती काय करतो? फिबोनाशीने असं डिवाइड करतो, ज्यामुळे त्या व्यक्तीला समजतं की या पूर्ण झालेल्या मुवमेंटचा कोणता भाग किती पर्सेंट आहे. जर वरतून बघितलं या टॉप एरियापासून, इथून जर मार्केट पडलं खाली, तर लगेच हा 20% भाग आहे. त्याच्या खाली जर मार्केट आलं तर इथे 30% भाग आहे. या खाली अजून मार्केट आलं तर हा भाग आहे पूर्ण 50%चा, हा भाग आहे 60%चा, हा भाग आहे 70%चा, आणि हा डायरेक्टली लो पॉइंट आहे. काय केलं फिबोनाशीने? डिवाइड केलं. आता ज्याने करून जेव्हा नेक्स्ट टाइम प्राइस खाली येईल आणि इथून प्राइस अप चालली, त्या व्यक्तीला समजल की फिबोनाशीच्या कोणत्या पॉइंट पासून मार्केट अप चालले. नक्की 0.6 पासून मार्केट अप चाललंय. मग या 0.6चं नक्की काम काय? या 0 पॉईंटच्या काम काय यावरती ठरेल ही प्राइस पुढे काय करणार आहे. ओके, समजतंय? सिंपल, की ह्या प्रत्येक एका लेवलचं एक मार्केटमध्ये काम आहे. आणि या प्रत्येक लेवल जी आहे ही मार्केटसाठी सपोर्ट रेजिस्टन्स सारखं काम करते. आणि यावरती ठरतं प्राइस किती अप जाईल आणि किती डाऊन येईल. आता सिंपल सगळं रिमूव्ह करतो 2 मिनिटासाठी. एक मी टूल मार्क केलं फिबोनाशी. या फिबोनाशी टूल मध्ये बघा तुम्ही, दोन प्रकारचे लेवल आपल्याला दिसतात. एक 0 पॉईंटच्या आणि एक 1.2.3.4 व्यवस्थित सांगतो. या ज्या खालच्या लेवल ज्या आहे, 0.2, 0.3, 0.5, 0.6 आणि 0.7. ठीक आहे, व्यवस्थित पहा. 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6 आणि 0.7. ह्या ज्या लेवल्स आहे, ह्या लेवल आहे रिट्रेसमेंटच्या. ओके, या ज्या लेवल ह्या काय करतात? मार्केटला रिट्रेस करतात. रिट्रेस म्हणजे काय? मार्केटला ह्या लेवल सपोर्ट अँड रेजिस्टन्स सारखं काम करतात. सपोर्ट देता किंवा रेजिस्टन्स म्हणून मार्केट यांना फेस करतं. याच्या 0 पॉईंटचे लेवल आहे, मार्केट यांना सपोर्ट म्हणून रिॲक्ट करतं यांच्यावरती किंवा रेजिस्टन्स म्हणून रिॲक्ट करतं. मग आपण काय करतो? सपोर्टला एंट्री घेतो. जर आता तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स माहित नसेल तर मग गोष्ट वेगळी आहे. पण ज्याला माहित आहे त्याला हे अवघड जाणार नाहीये. ज्या व्यक्तीला सपोर्ट रेजिस्टन्स माहिती, त्याला माहिती आहे सपोर्टला आली प्राइस अप जाते, रेजिस्टन्सला गेली प्राइस खाली येते. म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स नक्की काय करतं? एंट्री देण्याचं काम करतं. मग सरळ भाषेमध्ये सांगायचं ठरलं, 0.2, 3, 4, 5, 6, 7 या ज्या लेवल आहे मार्केटमध्ये एंट्री देतात. आणि यांच्यावरती घेतलेली एंट्री जी असते यांचं टार्गेट डिसाइड करत्या 1.6, 2.6, 3.6 आणि 4.2. दोन लेवल असते टूल मार्क केल्यानंतर. एक 0 पॉईंटने येतात आणि एक प्लस मध्ये येतात. ज्या प्लसच्या लेवल आहे त्या काय करतात? टार्गेट बुकिंग. आणि ज्या 0 पॉईंटच्या लेवल आहे या काय करतात? एंट्री म्हणून काम करतात मार्केटमध्ये. आय होप तुम्हाला समजत असेल, कारण खूप खूप म्हणजे खूप व्यवस्थित सांगत आहे. खूप छान, एकदम व्यवस्थित. नॉर्मली सपोर्ट रेजिस्टन्स वरती माणूस एंट्री घेतो, सपोर्ट रेजिस्टन्स वरती मार्केट रिट्रेसमेंट करतं. आणि ह्या सपोर्ट रेजिस्टन्सचं काम कोण करत आहे? या 0.2, 3, 4, 5, 6, 7 करतात. आणि यांच्यापासून जी एंट्री प्लेस होते यांची बुकिंग होते 1.6, 2.6, 3.6 आणि 4.2 ला. एकदम सिंपल. ठीक आहे, जेव्हा तुम्ही व्हिडिओ रिपीट पाहशाल तुम्ही हे लिहून घ्या. तुम्ही रेकॉर्ड केलं तर तुम्ही पुन्हा पाहून याच्या नोट्स काढा.
आता पहा, हे जे फिबोनाची टूल आहे, ह्या टूलवरती पूर्ण मार्केट चालतं. ते कसं चालतं ते पण सांगतो, ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण पूर्ण एकदा समजून घेऊ पुन्हा फिबोनाची टूल काय. सपोज ही एक कॅन्डल आहे, ठीक आहे. मला एका व्यक्तीने सांगितलं या कॅन्डलला मेजर कर, आणि ही ग्रीन कॅन्डल आहे, ठीक आहे. ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल कशी आहे, ग्रीन आहे. एका व्यक्तीने सांगितलं ह्या कॅन्डलला मेजर कर. मी काय करणार आहे, फिबोनाची टूलला कसं मार्क करायचं हे सगळं लिहून देतो तुम्हाला. मी या पद्धतीने मार्क केलं. आता जेव्हा नेक्स्ट कॅन्डल ओपन होईल, सपोज ही ग्रीन कॅन्डल, मी ग्रीन कॅन्डलला फिबोनाची काय केली, मार्क केली. नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली. नेक्स्ट कॅन्डल कुठे ओपन होणार आहे, ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर. इथे नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली, ठीक आहे. नेक्स्ट कॅन्डल आपण असं पकडूया रेड कलरची आहे. सेलिंग आली, त्यानंतर प्राइसने टॅप केलं एखाद्या लेवलला, आता प्राइस अप चालली. ओके, ही प्राइस कुठे चालली, अप चालली. हा जो खाली वीक तयार झाला, ह्या वीकने मला सांगितलं की प्राइसने कोणत्या लेवलला टॅप केलं खालच्या साईडला. मग यावरून मी अंदाजा लावतो मार्केट जे अप जाईल ते किती स्ट्रॉंगली अप जाईल किंवा कुठपर्यंत अप जाईल. ओके, किंवा सिंपल, जेव्हा ही प्राइस खाली येत होती, ज्याने बॉटमला बाय केलं आहे इथे, ठीक आहे. ही जी कॅन्डल तयार झाली आहे, ही बॉटमला एका व्यक्तीने बाय केलं, त्यानंतर ही प्राइस अप गेली. त्यानंतर प्राइस खाली येते, बॉटमला बाय करणार बघतोय किती टक्के खाली येते प्राइस. त्यानंतर तो विचार करतो किती टक्क्यावरती बाय करायचं. म्हणजे सिंपल, प्राइस 20% खाली आली, बॉटमला बाय करणारा सेफ आहे, तो म्हणतो काही नाही थोडीशी रिट्रेसमेंट आहे. प्राइस अजून खाली आली, तो व्यक्ती बोलतो काही नाही 30%ची 40%ची रिट्रेसमेंट आहे. पण जेव्हा 50%च्या खाली प्राइस निघते, तो व्यक्ती घाबरतो. कारण त्याने एवढी प्राइसला अप पाठवला, आता सेलर त्याच्या एरियामध्ये एंटर करण्याचा ट्राय करताय. 50% सेलर विन झाले त्याला ब्रेक करण्यामध्ये, आता त्याच्याकडे फक्त 50% जागा राहिली. ओके, म्हणजे एक जी फिबोनाची असते, या फिबोनाचीला असं म्हटलं जातं 50%च्या वरती आहे प्रीमियम एरिया, आणि 50%च्या खाली असतो डिस्काउंट एरिया. नेहमी लक्षात ठेवा, एक जी फिबोनाची असते, या एका फिबोनाची मध्ये 50%च्या वरती जो एरिया येतो, या 50%च्या एरियाच्या वरती प्रीमियम लेवल असं म्हटलं जातं, म्हणजे महागडी. आणि 50%च्या खाली असं म्हटलं जातं ही डिस्काउंट आहे. मग एक एक व्यक्ती काय करतो, 50%पर्यंत विचार करतच नाही बायचा. पण जेव्हा कॅन्डल 50%च्या खाली एंटर व्हायला लागते, तो व्यक्ती घाबरतो बॉटमला बाय करणारा. मग तो 6 पाशी बाय करतो, 7 पाशी बाय करतो, आणि प्राइसला पुश करण्याचं काम करतो. म्हणजे या रिट्रेसमेंटने काय झालं, बायर आणि सेलरला समजायला लागलं की ते ट्रेंड मध्ये बाय करताय, बाय केल्यानंतर प्राइस किती खाली येते. म्हणजे त्यांनी जो ट्रेंड बनवलाय, हा ट्रेंड त्यांच्या डायरेक्शन मध्ये आहे की समोरचा व्यक्ती त्याच्या डायरेक्शन मध्ये घेत आहे. यासाठी बॉटमच्या आणि टॉपच्या व्यक्तीला समजतं त्याला कुठे बाय करायचंय, पुन्हा तो प्राइसला कुठून पुश करायचंय. यासाठी एक व्यक्ती वापरतो फिबोनाची टूलला. ठीक आहे, एक्झाम्पल देतो सिंपल. ही प्राइस अप गेली, आता प्राइस थोडीशी खाली येत आहे. एक व्यक्ती काय करतो, ज्याने बॉटमला बाय केलं, तो या पद्धतीने मार्क करतो. ओके, तो व्यक्ती पाहतोय प्राइस किती खाली येते. 20% आली, तो घाबरत नाही. 30% आली, घाबरत नाही. 50%च्या खाली एकदा प्राइस उतारली की तो व्यक्ती घाबरतो, कारण त्याने बाय केलंय, आता सेलर त्याच्या एरियामध्ये घुसू राहिले. मग तो व्यक्ती कुठेतरी बाय करण्याचा प्लॅन करतो या एखाद्या पर्टिक्युलर लेवल पाशी. त्याने बाय करण्याचा विचार केला की तो काय करतो, या पद्धतीने प्राइसला इथून असा पुश करतो वरच्या साईडला. म्हणजे जे मार्केटमध्ये हाय जो ब्रेक होतो, तो एका रिट्रेसमेंटमुळे ब्रेक होतो. सेम सपोज मार्केट डाऊन चाललंय, आता जर तुम्हाला ट्रेंडचं नॉलेज असेल, प्राइस डाऊन चालली, थोडीशी प्राइस अप जाते. जो सेल करणार आहे तो काय करतो, या पद्धतीने फिबोनाचीला मार्क करून घेतो. तो पाहतोय की किती टक्क्यामध्ये हे बाहेर घुसताय. बाहेर 50%च्या वरती घुसले, त्याला समजतं की आता आपल्याला धोका आहे. मग तो व्यक्ती सेल करण्यास ट्राय करतो, पुन्हा प्राइसला खाली पाठवतो. म्हणजे मार्केटमध्ये जो ट्रेंड तयार होतो ना, हा ट्रेंड रिट्रेसमेंट वरती तयार होतो. प्राइस हाय बनवते, लो बनवते, हायला ब्रेक करते, पुन्हा लो बनवते, पुन्हा हायला ब्रेक करते, पुन्हा लो बनवते, पुन्हा हायला ब्रेक करते. या हायच्या ब्रेकच्या ज्या मुवमेंट झाल्या, या रिट्रेसमेंटमुळे झाल्या. एका व्यक्तीने काय केलं, या पद्धतीने मार्क केलं, 50%च्या प्राइस खाली आली, त्याने बायचा विचार केला, प्राइस अप केली. पुन्हा प्राइस अप गेली, त्या व्यक्तीने काय केलं, इथून इथपर्यंत मार्क केलं, प्राइस बघितली 50%च्या खाली येते, पुन्हा बायचा प्लॅन केला.
पुन्हा त्या व्यक्तीने काय केलं, जेव्हा प्राइस अप गेली नवीन हाय बनवला, पुन्हा त्याने फिबोनाची मार्क केली, पुन्हा त्या व्यक्तीने काय केलं, 50% आसपास बायचा प्लॅन केला. म्हणजे ह्या रिट्रेसमेंट मुळेच प्राइस स्ट्रॉंगली अप जाते आणि हायला ब्रेक करते. मग आता याचा फायदा आपल्याला काय होतो, तो याचा फायदा आपल्याला कसा होतो? ठीक आहे, नॉर्मली आपण रिटेलर काय चूक करतो, मार्केट एकदम अप गेलं आपण इकडे कुठेतरी एंटर होतो आणि त्यानंतर खरं प्राइस खाली येणार असते. आणि तोच एक स्मार्ट व्यक्ती काय करतो, प्राइस अप गेली फोमो मध्ये येत नाही, तो फिबोनाची मार्क करतो आणि वेट करतो 50%च्या आसपास आलो की मी डिस्काउंट मध्ये विकत घेईल आणि बरोबर त्याच टायमाला प्राइस अप जाते. म्हणजे या फिबोनाशीमुळे काय समजलं आपल्याला, की मला स्वस्त किमतीमध्ये कुठे विकत घ्यायला मिळेल आणि जास्त किमतीमध्ये विकायला मिळेल. सेम एक डाऊन ट्रेंड चालू, एक डाऊन ट्रेंड कसा तयार होतो, एक डाऊन ट्रेंड या पद्धतीने क्रिएट होतो, प्राइस खाली येते, प्राइस वरती जाते, पुन्हा प्राइस खाली येते, प्राइस वरती जाते, प्राइस खाली येते, प्राइस वरती जाते, प्राइस खाली येते, या पद्धतीने एक डाऊन ट्रेंड तयार होतो. आता या ट्रेंड मध्ये काय होतं, जेव्हा एक प्राइस खाली पडते एक व्यक्ती अशा पद्धतीने मार्क करतो फिबोनाचीला, प्राइस जेव्हा वरती चालली, ठीक आहे, जेव्हा इथून प्राइस वरती चालली होती, तो व्यक्ती काय करतो, फिबोनाची ड्रॉ करून पाहतो 50%च्या वर चालली का. ओके, 50%च्या वरती आली की डिस्काउंट मध्ये मिळेल, इथे बाय करतो, खाली आलं की प्रॉफिट बुक करतो. पुन्हा प्राइस वरती चालली, तो व्यक्ती काय करतो, या पद्धतीने फिबोनाचीला मार्क करतो, 50%च्या वर चालली की सेल करेल, तो पुन्हा सेल करतो, पुन्हा प्राइस पडते, पुन्हा प्राइस पडली, पडली म्हणून तो कधीच परत सेलला बसत नाही, तो काय करतो, पुन्हा एक हुशार व्यक्ती अशा पद्धतीने मार्क करतो, पुन्हा तो पाहतो प्राइस कुठे झाली आणि त्या लेवलवरती 50%च्या वरती गेली की परत सेल करतो. म्हणजे मार्केटचा डाऊन ट्रेंड असू किंवा मार्केटचा अप ट्रेंड असू, डाऊन ट्रेंड मध्ये कुठे सेल करायचं हे फिबोनाची सांगते, अप ट्रेंड मध्ये कुठे बाय करायचं हे फिबोनाची सांगते. म्हणजे सेल साठी कमी प्राइस कुठे आहे तुम्हाला, किंवा सेल होलसेल रेट मध्ये कुठे मिळेल, बाय होलसेल रेट मध्ये कुठे मिळेल, हे कोणी डिसाइड केलं, एका फिबोनाची टूलने. सिंपल, समजलं. आता साधी गोष्ट आहे, एका अपट्रेंड मध्ये फिबोनाची कशी मार्क करावी, मी एका अपट्रेंड मध्ये मी कशी फिबोनाची मार्क करावी, नेहमी लक्षात ठेवायचं, अपट्रेंड असेल तर फिबोनाची लो पॉइंट पासून हाय पॉइंट पर्यंत मार्क केली पाहिजे. अपट्रेंड मध्ये फिबोनाची कशी मार्क करायची आहे, लो पॉइंट पासून हाय पॉइंट पर्यंत. म्हणजे काय, साधी गोष्ट आहे, मार्केटचा हा काय होता, लो होता, यानंतर मार्केटने काय केला, एक हाय बनवला, त्यानंतर मार्केटने काय केलं, एक लो बनवला. आता त्यानंतर हाय कधी बनेल, जेव्हा प्राइस यू टर्न घेईल. यावरती काय समजलं मला, इथे मार्केटने एक हाय बनवला. मग आता मार्केट अप ट्रेंड मध्ये हे कसं समजलं, जर तुम्हाला स्ट्रक्चर माहित असेल, मार्केट जेव्हा हाय ब्रेक करतं आणि एक नवीन हाय बनवतं ज्याला म्हणलं तर हायर हाय, यावरती समजतं मार्केट हे अप ट्रेंड मध्ये आहे. पहिल्यांदा एका व्यक्तीने 50 रुपयाला विकत घेतलं, 50 ची प्राइस गेली 100ला. ओके, त्यानंतर ती प्राइस आली 70ला, 70 नंतर ती प्राइस पुन्हा गेली 150ला. यावरती समजलंय 100 पेक्षा 150 मोठा आहे, म्हणजे मार्केट हे अप ट्रेंड मध्ये. मग एका अप ट्रेंड मध्ये कशी फिबोनाची मार्क करायची, लो पॉइंट पासून हाय पॉइंट, लो पॉइंट कुठे आहे, लो पॉइंट आणि इकडे हाय पॉइंट. सिंपल, झाली अप ट्रेंड मध्ये फिबोनाची मार्क. मग आता आपण पाहू कुठे प्राइस येते, या लेवलचा अभ्यास करू, यांचे काम काय ते ओळखून घेऊ आणि ह्या एका लेवलवरती एंट्री घेऊ आणि नवीन हाय पर्यंत ट्रेडला आपण होल्ड करू. नवीन हाय कुठे बनेल हे पण आपल्याला ही फिबोनाची सांगणार. समजलं, सिंपल, एका अप ट्रेंड मध्ये कशी फिबोनाची मार्क करायची. ठीक आहे, आता सेकंड, एका डाऊन ट्रेंड मध्ये कशी फिबोनाची मार्क करायची. डाऊन ट्रेंड कसा असतो, प्राइस डाऊन येते, थोडीशी अप जाते, अगेन प्राइस डाऊन येते. काय केलं प्राइसने, लोला ब्रेक केलं, ज्यामुळे कन्फर्म झालं हा डाऊन ट्रेंड आहे, आणि एक नवीन लो बनवला ज्यावरती पूर्णपणे कन्फर्म झालं हे मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये. कसं, सिंपल, मार्केटने सर्वात पहिल्यांदा काय क्रिएट केला पहा, मार्केटने इथे बनवला होता एक हाय, हाय नंतर मार्केटने काय बनवला, इथे
एक लो. लो नंतर मार्केटने काय केलं, इथे बनवला एक हाय. पुन्हा हाय नंतर मार्केटने इथे काय केलं, इथे बनवला एक लो. 12 वाजता हाय बनवला, 1 वाजता लो, 2 वाजता अगेन हाय, 3 वाजता परत लो. 12 ते 3 जर बघितलं तर 12च्या वरती प्राइस गेली नाही, पण प्राइस ड्रॉप झाली. क्लिअर कट, मार्केट हे डाऊन ट्रेंड मध्ये. कारण मार्केट पहिल्या लो पेक्षा दुसरा लो कमी किमतीचा बनवत आहे. पहिल्या हाय पेक्षा दुसरा हाय पण प्राइस कमी किमतीचा बनवते. मार्केटमध्ये हाय पण जास्त प्राइसचे तयार होत नाहीये, मार्केटमध्ये लो पण जास्त प्राइसचे तयार होत नाहीये. सगळं कमी किमतीमध्ये चाललंय. स्टॉक पडत आहे, म्हणजे ट्रेंड हा माझा डाऊन आहे. कारण मार्केटने एका लोला ब्रेक करून त्याच्या खाली लो बनवला, तिथे अस्तित्व त्याने काय केलं, त्याचं तयार केलं. यावरती समजलं हा ट्रेंड डाऊन आहे. एका डाऊन ट्रेंड मध्ये कशी फिबोनाची मार्क करावी. डाऊन ट्रेंड मध्ये हाय पॉइंट पासून जो लो पॉइंट आहे, या लो पॉइंट पर्यंत फिबोनाची मार्क केली जाते. एका डाऊन ट्रेंड मध्ये फिबोनाची कशी मार्क करायची आहे, सिंपल. हाय पॉइंट पासून लो पॉइंट. मग हाय पॉइंट कुठे आहे, इथे हाय, इथे नवीन लो आहे, अजून याच्या पुढे काही तयार नाही झालं. सिंपल, हाय पॉइंटला टॅप केलं आणि लो पॉइंटला टॅप केलं. समजलं मला, की 50% वरती गेल्यानंतर प्रीमियम मध्येच मिळेल, आणि प्रीमियम मध्ये मिळाल्यानंतरच मार्केट काय करेल, पुन्हा सेल करेल. मार्केट पडतंय म्हणून मला सेल नाही करायचं, आता वरती येऊन देईल आणि कमी पैशांमध्ये घेऊन त्याला जास्त पैशांपर्यंत जाऊस तर त्या पुट ऑप्शनला मी होल्ड कराल. सिंपल. डाऊन ट्रेंड मध्ये कसं आहे, हाय पासून लो पॉइंट, आणि अप ट्रेंड मध्ये कसं आहे, लो पासून हाय पॉइंट. समजलं ही गोष्ट क्लिअर पूर्णपणे, की पहिल्यांदा मार्क कशी करायची फिबोनाची. ठीक आहे, व्यवस्थित. एका ट्रेंड मध्ये कशी मार्क करायची फिबोनाची, समजलं व्यवस्थित. डाऊन ट्रेंड साठी आणि वरती हे अप ट्रेंड साठी खूप सिंपल आहे, खूप. हवं तुम्ही काही स्क्रीनशॉट काढून तुम्हाला सेंड करेल पीडीएफच्या तोरवरती, त्या नोट्स तुम्ही काढून घ्या. ज्याला गरज आहे तो रिपीट रिपीट व्हिडिओ बघल. कारण युट्यूब वरती बघा, सगळीकडे बघा, असं डीप कोणी शिकवू शकत नाही. यापेक्षाही डीप मी ऑफलाईन थेरीमध्ये शिकवतो व्यवस्थित. आता सेकंड क्वेश्चन आपला पहिला हा, की सर तुम्ही येतं सांगितलं मार्क कशी करायची, पण एवढे पॉइंट याच्यामध्ये नक्की सेल कुठे करायचं हे पण सांगा ना. या प्रत्येक लेवलचं काम काय आहे नक्की, हे पण तर सांगा तुम्ही. तुम्ही हे प्रत्येक लेवलचं काम सांगितलं आम्हाला तर समजेल ना, की आम्हाला कशी वापरायची आहे. मार्क कशी करायची हे समजलं, पण ट्रेड कसे घेऊ आम्ही, किंवा कोणत्या लेवलचं पहिले काम काय आहे ते आम्हाला समजावा. चला, आता सर्वात पहिल्यांदा लेवलचे काम पाहूया आपण. लेवल सर्वांना दिसत आहे. सगळ्यात पहिली लेवल 0.2, ही खरं 23% भाग असतो पूर्ण. 0.23 म्हणजे हा 23% भाग असतो. म्हणजे 100 पॉईंटच्या मुवमेंट मधला हा वरून 23% भाग आहे, ज्याला आपण 20% म्हणू सिंपल भाषेत. हा जो 0.2 आहे ना, याचं काम काय आहे मार्केटमध्ये. जर प्राइस 0.2 पासूनच अप चालली ना, ही प्राइस मार्केटमध्ये कधीच टिकत नाही, मग ती अप ट्रेंड असो किंवा डाऊन ट्रेंड. म्हणजे काय, हा अप ट्रेंड आहे, प्राइस थोडी खाली येते, मी लगेच कशी मार्क केली, लो पासून हाय पर्यंत, आणि प्राइसने इथं सपोर्ट घेतला 0.2 ला. ओके, प्राइसने 0.2 ला सपोर्ट घेतला आणि लगेच प्राइस अप चालली निघून, म्हणजे ही प्राइस पुढे टिकणार नाहीये, ही जोरात खाली येणार आहे. हे 0.2 चं काम आहे, की 2 पासून जी प्राइस अप जाते ती मार्केटमध्ये टिकत नाही. 20%ची रिट्रेसमेंट आहे, जिची मार्केटमध्ये काहीच व्हॅल्यू नसते. नॉर्मली प्राइस पंप झाली म्हणून एक रिटेलर तिथे एंटर झाला, प्राइसला पुश केलं. 0.2 वरती काय आहे, जी बाईंग होते, ही बाईंग स्ट्रेंथफुल नसते, स्ट्रॉंग नसते, जी मार्केटमध्ये टिकत नाही.
जी प्राइस 0.3 पाशी येते, 3ला टॅप करते आणि इथून अप जाण्याची ट्राय करते, या प्राइसला नॉर्मली अग्रेसिव्हली बाईंग असं म्हणतात. अग्रेसिव्हली. आणि जी गोष्ट अग्रेसिव्हली मार्केटमध्ये होते ती तर कधीच पुढे सस्टेन होत नाही. म्हणजे इथून प्राइस अप जाईल, पण इन फ्युचर पुढच्या टायमामध्ये ही प्राइस अप साठी टिकणार नाही. कारण 30% रिट्रेसमेंट होत आहे. ज्याने 100ला विकत घेतलं तो घाबरत नाही 30%ला बिलकुल पण. कारण त्याला माहिती आहे अजून पण माझ्याकडे 70% भाग आहे. तो एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे 30%ला नॉर्मली आपण पण पॅनिक होत नाही. जर एक रिटेलरच पॅनिक होत नाही, एक फर्म कशी पॅनिक होईल, एक इन्स्टिट्यूट कशी पॅनिक होईल, एक हेज फंड जो ज्यांच्याकडे सांभाळेल ते लोक कसे पॅनिक होतील, LIC टाईपच्या ज्या मोठमोठ्या फर्म या कसं काय पॅनिक होतील, बिलकुल होणार नाही. म्हणजे सरळ गोष्ट आहे, 3 पासून अप जाणारी मार्केटचं पुढे 3 पासून जी प्राइस अप जाते तिचं पण मार्केटमध्ये काही अस्तित्व नाही. पुढे 2 पासून जाणारीचं पण काहीच मार्केटमध्ये अस्तित्व नाहीये. जर हीच प्राइस सपोज 0.5 पासून अप चालली, असं म्हटलं जातं की इथं एक चांगली बाईंग झाली, गुड बाईंग आहे. कारण 50% प्राइस पडली, बाहेर सगळे ऍक्टिव्ह झाले, बाहेरला समजलं की आता दुसरा व्यक्ती माझ्या घरामध्ये येण्याचा ट्राय करतोय, मी आत्ता जागो नाही झालो तर मी येणाऱ्या टायमासाठी पूर्ण झोपलच. तो व्यक्ती इथे जागा होतो आणि इथून जर प्राइस अप जात असेल तर आपण असं म्हणू शकतो ही प्राइस पुढे ह्या पर्टिक्युलर ट्रेंडला, मग तो अप असेल किंवा डाऊन असेल, प्राइस याला पुढे सस्टेन करेल, प्राइस याला पुढे टिकवल. आता तीच प्राइस जर 60 पासून अप चालली असेल तर असं म्हटलं तर एका गोल्डन झोन मधून प्राइस अप चालली, 50% सेलरला येऊ दिलं आणि बाहेरने 40% भागाच्या आसपास आल्यानंतर होल्ड केलं आणि लगेच रिटर्न पाठवलं. म्हणजे 60% लोकांना सेल करून दिलं, त्यानंतर प्राइसला अप पाठवलं. 60% लोक येऊन सुद्धा खालचे 40% लोक त्यांना कसे जड ठरले, त्यांच्या समोर कसे ठरले, एकदम स्ट्रॉंग. म्हणजे 0.6चं मार्केटमध्ये अस्तित्व खूप चांगलं आहे. 0.6 हा जो भाग आहे हा मार्केटचा खूप चांगला आहे. आणि जी प्राइस 0.6ला ब्रेक करते आणि 7 पाशी येते आणि 7ला आल्यानंतर जर तिने सपोर्ट म्हणून जर रिॲक्ट केलं आणि या इथून प्राइसने अप जाण्याचा ट्राय केला या लेवल पासून, ओके 7च्या लेवल पासून, तर असं मानलं जातं की जो बॉटमचा व्यक्ती आहे ना, ह्या व्यक्तीने ज्या बॉटमला ऑर्डर पंच केल्या सेम क्वांटिटी अगेन त्याने मार्केटमध्ये रिपीट केली, त्यापेक्षा जास्त क्वांटिटी रिपीट केली, या इच्छेने की जास्त काही नाही ऍटलिस्ट मार्केट हायच्या वरती जाईलच. म्हणजे इथून मिळणारी 7 पासूनची मुवमेंट ही एकदम पंप मुवमेंट असते. कारण आता या व्यक्तीला माहिती आहे बॉटमला असणार आहे, या व्यक्तीला पूर्णपणे समजलंय आता जर काही केलं नाही तर इथे मी पूर्णपणे काय होईल, एंड होईल माझा. मी जर इथे सुद्धा ट्राय नाही केला 0.7 पाशी या लेवलला, तर माझ्याकडे जे आहे, ज्या माझ्या हातामध्ये आहे ते माझं म्हणून राहणारच नाही मार्केटमध्ये. वरती ज्याने सेल केलं हे त्याचं होईल. मग जर मी इथे जागा नाही झालो तर माझं अस्तित्व पूर्ण संपल, मला इथे बाय करावंच लागेल. मग तो यापेक्षा थोडीशी जास्त क्वांटिटी ते पंच करतो सिंपल भाषेमध्ये असं म्हणू आपण, आणि तो पूर्णपणे प्राइसला पुश करण्याचा ट्राय करतो. असे यांचे काम आहे. मग आता आपल्यासाठी कोणती लेवल काम करते, सर्वात मेन गोष्ट हे समजून घ्यायचं. ही जी फिबोनाची आहे हिच्या 50%च्या आतमधला भाग 20% 30% हा सगळा प्रीमियमचा असतो. म्हणजे इथून आलेली बाईंग चांगली नाहीये, महागडी बाईंग आहे. आणि जी बाईंग प्रीमियम मध्ये होते त्या बाईंगला पुढे जास्त स्कोप नसतो. ठीक आहे. जर मार्केटमध्ये 50%च्या खाली 60% 70% इकडून कुठे बाईंग होत असेल तर या बाईंगला असं म्हटलं जातं ही जी बाईंग आहे होलसेल रेट मध्ये बाईंग आहे. आणि होलसेल रेट मध्ये म्हणजे कमी पैशामध्ये ज्याला मिळतं तो जास्त पैसे मिळेपर्यंत कधीच ती गोष्ट विकत नाही. म्हणजे सिंपल की मला अप ट्रेंड असू डाऊन ट्रेंड असू, मी बाय सेल जर करणार असेल फिबोनाची वरती तर मला फक्त होलसेल एरियामध्येच करायचंय, मला प्रीमियम एरियामध्ये बिलकुल करायचं नाहीये. साधी सिंपल गोष्ट समजलं. आपल्याला कुठे बाय करायचंय, एकतर फक्त आणि फक्त होलसेलच एरिया,
प्रीमियमचा बिलकुल नाही. म्हणजे गोष्ट पूर्ण क्लिअर झाली इथे. ट्रेंड कोणताही असू, अप ट्रेंड असेल आणि प्राइस खाली येते, मी या अप ट्रेंड मध्ये कशी मार्क करेल, लो पासून हाय, आणि मी जे बाईंगची विचार करेल ती एवढ्याच एरियामध्ये करेल, एक तर 50% किंवा 60% किंवा 70%. ही केली फिबोनाची रिमूव्ह. आता गोष्ट क्लिअर आहे. अप ट्रेंड मध्ये जेव्हा प्राइस खाली येणार आहे, मी इथेच कुठेतरी एंट्री घेणार आहे, आणि इथून जेव्हा प्राइस वरती जाईल, या हायच्या वरतीच घेतलेलं विकणार आहे. सिंपल. अप ट्रेंड मध्ये एंट्री मिळाली. जर डाऊन ट्रेंड असेल, डाऊन ट्रेंड या पद्धतीने होतो बरोबर. कशी मार्क करायची, पहिल्यांदा फिबोनाची डाऊन ट्रेंड मध्ये हाय पासून लो केली मार्क. सिंपल. हाय पासून लो फिबोनाची मार्क केली. गोष्ट क्लिअर आहे. काय, होलसेल रेट मध्ये आपल्याला सेल करायचंय. कुठे होलसेल रेट, 50%च्या वरती. करा फिबोनाचीला रिमूव्ह. गोष्ट क्लिअर आहे. आता जेव्हा प्राइस इथे येईल, या टॅपलाच एंट्री घेईल, आणि इथून खाली लो ब्रेक पर्यंत मी माझं टार्गेट ठेवल. साधी सिंपल गोष्ट. ठीक आहे. अप ट्रेंड असू, डाऊन ट्रेंड असू, कसाही ट्रेंड असू, मला जी एंट्री घ्यायची ती घ्यायची आहे फक्त आणि फक्त फिबोनाची वरती. जी एंट्री घेणार ती घेणार मी होलसेल एरियामध्ये. ओके. कोणता एरिया हा होलसेल? साधी सिंपल गोष्ट. 0.5, 0.6, 0.7. क्लिअर झाली. आता यामध्ये आपण मॉडिफिकेशन करतो, अजून डिस्काउंट मध्ये घेऊन जातो आपण. ते कसं, ते तुम्हाला सांगणार. ठीक आहे. समजलं नॉर्मल की होलसेल एरिया कोणता आहे. ठीक आहे. आता एक जी फिबोनाची आहे, या पद्धतीने मी मार्क केली. 5, 6, 7 होलसेल एरिया आहे. वरती सगळा प्रीमियम म्हणजे रिटेलर लोकांचा एरिया, जिथे तथ्यच नाही काही बाईंग आणि सेलिंग मध्ये. ही गोष्ट क्लिअर झाली. यामध्ये एक गोष्ट सांगतो, आपण नॉर्मली 6 आणि 7 वरती ट्रेड करणं एकदम प्रिफर करतो, की तुम्हाला जर ट्रेड करायचं आहे तर 6 आणि 7 मध्ये करण्याचा ट्राय करा. आता याचं रिझन काय, 5 तर होलसेल एरिया सुरू होतो, पण थोडं होलसेल एरियाच्या जर खाली आलं तर आपल्याला कन्फर्मेशन मिळेल ना चांगलं. म्हणून आपण 60% आणि 70%मध्ये बाय सेलचा विचार करतो. मग आता यासाठी आपण बनवली एक सेटिंग, जी तुम्हाला ग्रुपमध्ये पण शेअर केलेली आहे, आणि ही पुढे पण समजून सांगणार आहे. ठीक आहे. नॉर्मल फक्त एंट्रीच एक लक्षात ठेवा, बाय करायचा असो, सेल करायचा असो, जे आपल्याला करायचं ते करायचं 5, 6 आणि 7च्या एरियामध्ये. बाकी कोणत्याच गोष्टीचं आपल्यासाठी काहीच काम नाही. समजलं. चला आता आपण प्रॅक्टिकली बघूया. ही प्राइस अप गेली. अजय नावाचा व्यक्ती होता, मार्केट ओपन झालं, मार्केट समोर बसला. अजयने पाहिलं मार्केट हे स्ट्रेटली अप जात आहे, पण अजय मध्ये फोमो नाही आला. ओके. अजय हुशार आहे, अजय स्मार्ट आहे. अजयने ठरवलं की मी बाय करल तर करल फक्त आणि फक्त. अजयने ठरवलं मी बाय करल फक्त आणि फक्त होलसेल एरियामध्ये. त्याने जाऊन दिलं प्राइसला, एकदम प्राइस पळतंय. त्याने फोमो येऊ नाही दिला, जाऊ दिलं, कारण त्याची एंट्री इथे घ्यायची होती त्याला. पण अचानक प्राइस पंप झाली, प्राइस अप चालली, त्याने वेट केला की त्याला आता एंट्री लगेच घ्यायची नाहीये. ही गोष्ट त्याने क्लिअर केली. ओके. तो जो दुसरा व्यक्ती होता, त्या दुसऱ्या व्यक्तीने काय केलं, प्राइस अप जाते म्हणून इथे कुठेतरी तो एंटर झाला. मार्केटचं अर्धवट अपुरं नॉलेज असल्यामुळे एंट्री इथे पडली, प्राइस आता खाली चालली. ओके. दुसरा व्यक्ती विनोद घाबरला, प्राइस खाली चालली खाली चालली, तो कुठेतरी इथे ट्रेडला करतो एक्झिट. त्याने एक्झिट केलं, लॉस झाला. लॉस मध्ये एक्झिट झाला कारण पळत होती प्राइस, म्हणून विकत घेतला अजून अप जाईल, आणि अचानक प्राइस पडली, शेवटी लॉस बुक करावा लागला. अजयने काय केलं, मार्केटने काय केलं, इथे एक लो बनवला, मार्केटने इकडे एक हाय बनवला, प्राइस तर अप ट्रेंड मध्ये दिसते. चला मग काय करू, फिबोनाची घेऊया, लो टू हाय मार्क करूया. केली अजयने मार्क. अजयने बघितलं 50% एरिया कुठे आहे, हा 50% पासून हा 70%चा एरिया आहे. ओके. त्याने तो मार्क केला आणि फिबोनाचीला रिमूव्ह केलं. अजयने वेट केला, जोपर्यंत प्राइस या एरियात येत नाहीये मी बायचा विचार करणार नाहीये. जो स्टॉक 100चा 500 पर्यंत गेलता, आता त्याला तो स्टॉक मिळाला
200 रुपयांमध्ये. मग त्याने काय केलं, अजयने 200 ला एंट्री घेतली आणि स्टॉक 500च्या वरती जाईपर्यंत होल्ड केलं आणि नंतर त्याने केली प्रॉफिट बुकिंग. हे सिंपल अजयने केलं. विनोदने तर बिचाराने इथे एंट्री घेतली, खाली आली, लॉस मध्ये विकलं आणि नंतर विनोद म्हटला की मी जसं ट्रेड विकलं तसं मार्केट अप निघून गेलं. जाणारच मार्केट अप, कारण अजयने अनालिसिस केलं, अजयकडे नॉलेज होतं, अजयकडे अनुभव होता. ओके, अजयला मार्केट 4 गोष्टी समजते जे विनोदला समजत नव्हता. एक तर विनोद कॉल टिप्स वरती ट्रेड करत होता, तो सिंपल विनोद मार्केट अप चाललंय म्हणून बाय सेल करणार होता. मग विनोदला लॉस होणारी गोष्ट इथे पूर्ण फिक्स होती. आता अजयने जी एंट्री घेतली ती फक्त एंट्री म्हणून एंट्री नाही घेतली. अजयने ठरवलं की मला स्टॉप लॉस काय लावायचा आहे आणि मला टार्गेट पण काय लावायचं आहे. ठीक आहे. अजयने इथे ही गोष्ट ठरवली की मला स्टॉप लॉस काय लावायचा आहे आणि मला टार्गेट काय लावायचंय. मग आता एंट्रीसाठी तर समजलं फिबोनाची कशी वापरायची आहे, पण सर टार्गेट कसं घ्यायचं ते पण शिकवा आम्हाला, म्हणजे एकदम व्यवस्थित होईल. अजय सारखी एंट्री पण मार्केटमध्ये प्लेस होईल आणि सेम अजय सारखा आमचा ट्रेड पण एक्झिट होईल प्रॉफिट मध्ये. मग जसं आपण एंट्रीसाठी एका फिबोनाचीला वापरतो, ठीक आहे, जसे आपण एंट्रीसाठी एका फिबोनाचीला वापरतो, सेम त्याच पद्धतीने एका फिबोनाचीला वापरून आपण एक्झिट एरिया पण मार्केटचा आयडेंटिफाय करू शकतो. आता पहा, ज्या अजयने लो मार्क केला आणि हाय ड्रॉ केला आणि 50% म्हणजे होलसेल एरियाच्या खाली बाय केलं, तो अजय एक्झिट पण प्रॉपर घेतो. आता एक्झिट कसा घ्यायचा, व्यवस्थित ऐका. एक्झिट कसा घ्यायचा म्हणजे प्रॉफिट मध्ये ट्रेड बाहेर पडण्यासाठी काय करायचं. जिथे आपण एंट्री घेतो त्याच्या अगोदरचा जो स्विंग आहे, ओके, जिथे आपण एंट्री घेतो, सिंपल डायरेक्टली तुम्हाला मराठीत लिहून देतो, पण तुम्ही हे शिका आणि तुम्ही व्यवस्थित करा. जिथे आपण एंट्री घेतो त्याच्या अगोदरच्या स्विंग पासून जो एंट्री एरिया आहे तिथपर्यंत फिबोनाची ड्रॉ केली जाते. एकदम सिंपल. आता असा कोणताच व्यक्ती राहणार नाही की ज्याला समजणार नाहीये. ठीक आहे, असा कोणताच व्यक्ती राहणार नाही की ज्याला समजणार नाही अजय सारखी एंट्री कशी घ्यायची आणि अजय सारखा एक्झिट कसा घ्यायचा. काय लिहून दिले तुम्हाला की जिथे आपण एंट्री घेतो त्याच्या अगोदरचा स्विंग. व्यवस्थित पहा, मी एंट्री घेतली याच्या अगोदरचा स्विंग म्हणजे इथे प्राइस कुठून आली आणि कशी आली. ही प्राइस कशी आली, इकडून आली, म्हणजे हा काय झाला, एक स्विंग झाला. सगळ्यात पहिल्यांदा स्विंग म्हणजे काय हे पण सांगा. जेव्हा प्राइस अप जाऊन डाऊन येते या युटर्नला म्हणलं जातं स्विंग. जेव्हा प्राइस पुन्हा अप जाते या युटर्नला म्हणलं जातं स्विंग. व्यवस्थित पहा, स्विंग म्हणजे काय, प्राइस डाऊन आली, अचानक अप गेली, हा जो युटर्न होता ना या युटर्नला म्हणलं जातं स्विंग. सेम प्राइस अप चालली होती, अचानक डाऊन आली, पुन्हा अचानक अप गेली, अचानक डाऊन आली, ही अचानक डाऊन गेली, स्विंग आहे. अचानक अप गेली, स्विंग आहे. अचानक डाऊन आली, हा पण एक स्विंग आहे. समजलं सर्वांना क्लिअर गोष्ट की स्विंग म्हणजे काय. आता सिंपल समजून घेऊया की मार्क कशी करायची. सर्वात पहिले स्विंग म्हणजे काय हे तुम्हाला समजलं. आता बघा, आपण जिथे एंट्री घेतो त्याच्या अगोदरचा स्विंग. मी इथे एंट्री घेतली, ही जी ए नावाची जी लेवल आहे या ए नावाच्या लेवलवरती मी काय केलं, माझी एंट्री प्लेस केली. ए नावाकडे प्राइस कुठून आली,
हा जो स्विंग आहे इथून, हा बी नावाचा काय आहे माझा स्विंग आहे. काय लिहिलंय, जिथे आपण एंट्री घेतो त्याच्या अगोदरच्या स्विंग पासून एंट्री एरिया पर्यंत फिबोनाचीला मार्क केलं जातं. स्विंग पासून एंट्री एरिया मी केला माझा मार्क. वरती आलेले 1.6 हे आहे माझं टार्गेट, 2.6 हे माझं आहे टार्गेट. आता मी करेल फिबोनाचीला रिमूव्ह. अजयला समजलं होतं प्राइस अप चालली, होलसेल एरिया कुठे, आणि त्या होलसेल एरियामध्येच अजयने घेतली एंट्री. अजयला समजलं होलसेल मधून बाय केलं त्यानंतर ही प्राइस कुठे जाणार, प्रॉफिट बुकिंग लेवल पर्यंत. इथपर्यंत मला ट्रेडला करायचं आहे होल्ड. अजय परफेक्ट ट्रेड मध्ये एंटर झाला. ओके, अजयने परफेक्ट एंट्री नंतर एक वरच्या साईडला एक चांगलं टार्गेट घेतलं आणि अजयने त्याच ट्रेड मध्ये छोट्यातला छोटा कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती अभ्यास करून स्टॉप लॉस पण घेतला. एक चांगला रिस्क रिवॉर्ड अजयने मार्केटमध्ये मेंटेन केला. एका चांगल्या रिस्क रिवॉर्ड सोबत अजय मार्केटमध्ये टिकला. सिंपल क्लिअर गोष्ट. आता हे तर सर्वांना समजलं पाहिजे, कारण एवढं व्यवस्थित समजवलेली गोष्ट समजलीच पाहिजे. ठीक आहे, ही गोष्ट सर्वांना समजली पाहिजे, समजण्यासारखीच आहे. क्लिअर ही गोष्ट. चला सर, यापेक्षाही थोडस व्यवस्थित सांगा अजून एकदा, की आम्हाला व्यवस्थित समजेल, अजून गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, ते पण करतो, पुन्हा एकदा समजावून सांगतो. ठीक आहे. सर्वांना गोष्टी क्लिअर आहे, समजल्या व्यवस्थित. कुठे एंट्री प्लेस करायची, कुठे एक्झिट घ्यायचा, आणि एका फिबोनाची वरती हे काम कसं करायचं. ठीक आहे. आपल्या जे लेक्चर आहे 8:30ला चालू झालेलं आहे, 9:15 वाजलेले. एकदम एकच गोष्ट मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितली पूर्ण 45 मिनिटांमध्ये. जर ही गोष्ट ठरवली असती इव्हन 4 मिनिटांमध्ये पण आपण एंड केली असती. पण आपल्याला शिकायचंय तर परफेक्ट शिकायचंय, अदरवाईज तो टॉपिकच पाहायचा नाही. ही गोष्ट आपली क्लिअर आहे पहिल्यापासून. आता पहा, एकदा अगेन पुन्हा मी ही गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो, की एका डाऊन ट्रेंड मध्ये कसं काम करायचंय. सर्वात पहिल्यांदी परत रिपीट करतो, सर्व परत रिपीट टेलिकास्ट असं समजा. एक डाऊन ट्रेंड आहे, एका डाऊन ट्रेंड मध्ये फिबोनाचीला कसं मार्क केलं जातं, एका हाय एरिया पासून एका लो एरिया पर्यंत. एका डाऊन ट्रेंड मध्ये फिबोनाची कशी मार्क केली जाते, हाय एरिया पासून लो एरिया पर्यंत. एका अप ट्रेंड मध्ये फिबोनाची कशी मार्क केली जाते, एका लो पॉइंट पासून एका हाय पॉइंट पर्यंत. वेअर लो पॉइंट, वेअर हाय पॉइंट. ओके. हा लो कधी होईल, जेव्हा इथून प्राइस यू टर्न घेईल वरच्या साईडला. सेम हा हाय कधी होईल, जेव्हा प्राइस इथून यू टर्न घेईल थोडासा खालच्या साईडला. कन्फर्म लो आणि हाय आपले. आता काय समजवलं आपण, अप ट्रेंड मध्ये कशी मार्क करायची, लो पासून हाय पर्यंत. ओके. डाऊन ट्रेंड मध्ये कशी मार्क करायची, हाय पासून लो पर्यंत. गोष्ट क्लिअर. अप ट्रेंडची मार्किंग आणि डाऊन ट्रेंडची मार्किंग. आता व्यवस्थित आहे का पुढची गोष्ट, जे फिबोनाची मध्ये समजवलं की 50% वरचा एरिया जो असतो 70% हा होलसेल असतो. सेम 50% 70% एरिया हा कसा असतो, होलसेल असतो. फिबोनाची केली मी रिमूव्ह. मला माहित आहे ट्रेंड डाऊन चालू आहे, मला सेल करायचं आहे, मी होलसेलला सेल करेल, खाली टार्गेट घेईल. मला माहिती आहे ट्रेंड अप आहे, मी होलसेल एरियामध्ये बाय करेल, आणि जे होलसेल एरियामध्ये बाय करेल ते जास्त प्राइस मध्ये विकल. क्लिअर. अप ट्रेंडची मार्किंग आणि डाऊन ट्रेंडची मार्किंग. ओके. आता सिंपल याचं काम, या ज्या लेवलचे हे पण तुम्हाला एकदा सांगितलं समजून मगाशी, पुन्हा एकदा सांगतो. 50%चा आतमधला जो भाग असतो तो असतो प्रीमियम एरिया.
50% आतमधला जो भाग आहे हा कसा आहे, एकदम प्रीमियम, म्हणजे कसा, कॉस्टली. आणि 50% आतमध्ये जो भाग आहे म्हणजे 70% 80% हा कसा आहे, स्वस्त, लोएस्ट प्राइस. मग अप ट्रेंड असू नाही तर डाऊन ट्रेंड असू, आपल्याला जे करायचं ते लोएस्ट प्राइस मध्ये करायचंय, कॉस्टली मध्ये काहीच करायचं नाही. यामुळे आपली गोष्ट पूर्णपणे इथे क्लिअर झाली की अप ट्रेंड असू डाऊन ट्रेंड असू, मी जो ट्रेड घेणार तो ट्रेड घेणार आहे 5, 6 आणि 7च्या घरामध्ये. क्लिअर झाली गोष्ट. आता याची आपण सिंपल सेटिंग करून घेऊया. ठीक आहे, एक फिबोनाची मी मार्क केली, सेटिंग मध्ये गेलो, सेटिंग मध्ये जाऊन पहा मी काय काय करत आहे. 2 ला क्लोज केलं, 1 ला क्लोज केलं, ठीक आहे 1 ठेवूया आपण, सिंपल. 0.2 ला क्लोज केलं, 0.4 ला क्लोज केलं, ओके, 0.3 ला क्लोज केलं, 1 ला क्लोज केलं, 0 ला क्लोज केलं, सगळ्या लेवल मी क्लोज केल्या. ओके, आणि ह्या फिबोनाचीला सिंपल मी सेव्ह केलं, होलसेल एरिया. आणि याला हे जे टेम्पलेट आहे हे टेम्पलेट मी सेव्ह करून घेतलं. आता डिलीट करतो. पहा, अप ट्रेंड आहे, कसं कन्फर्म झालं, मार्केटने लो बनवला, मार्केटने हाय बनवला. काय करायचं, कशी मार्क करायची, लो पॉइंट पासून हाय पॉइंट पर्यंत. इथे गोष्ट क्लिअर झाली. 5, 6, 7 होलसेल एरिया. एंट्री जी घेणार ती घेणार फक्त आणि फक्त होलसेल एरियामध्ये. वेट केला, प्राइस येते, प्राइस टॅप करते, कॅन्डलस्टिक पॅटर्नचं कन्फर्मेशन घेऊन आपण इथे एंटर करतो आणि वरती टार्गेट काय करतो, बुक करतो. डाऊन ट्रेंड असेल तर कसं आहे, लो बनवला, हाय बनवला, लो बनवला, मार्केटने वरती हाय बनवलेला आहे, मार्केटने खाली लो बनवलेला आहे. डाऊन ट्रेंड मध्ये कशी मार्क केली जाते, हाय एरिया पासून लो एरिया. गोष्ट क्लिअर झाली. प्राइस जर होलसेल एरियात गेली तरच सेलचा प्लॅन करणारे आणि खाली टार्गेट बुक करणारे. आता हे प्रॅक्टिकली समजून घेऊ, पुन्हा एकदा जसं समजवलं सेम त्याच लँग्वेज मध्ये समजून घेऊ. अजय नावाच्या व्यक्तीने सकाळी अनालिसिस केली, प्राइस अप जात होती हे अजय पाहत होता, पण त्याची एंट्री पॉइंट मिस झाला, प्राइस त्याच्यापासून अप गेली, म्हणून अजयने फोमो मध्ये एंट्री घेतली नाही, प्राइसला अप जाऊ दिलं. एका पर्टिक्युलर रेजिस्टन्स पाशी प्राइस इथे धडकली आणि प्राइस ही थांबली अप जाण्यापासून. ओके, एक विनोद नावाचा व्यक्ती प्राइसला अप जाते पाहत होता, कमी अभ्यासामुळे इथे कुठेतरी विनोद एंटर झाला. विनोदचा एंटर होण्याचा टाइम आणि एका रेजिस्टन्स एरियाचा टाइम एक आला आणि प्राइस धडकल्यामुळे खाली चालली. एंट्री घेतल्यानंतर प्राइस खाली येते, विनोदला चालू झाला मार्केटमध्ये लॉस. आणि या लॉसला घाबरून विनोदने इथे कुठेतरी त्याचा जो ट्रेड होता त्या ट्रेडला केलं एक्झिट. आणि जसा विनोदने इथे ट्रेड एक्झिट केला, लॉस हा त्याचा बुक झाला. अजयने काय केलं, मार्केट आयडेंटिफाय केलं, मार्केटने एक फ्रेश लो नंतर एक फ्रेश हाय क्रिएट केला आणि मार्केट हे अप ट्रेंड मध्ये आहे. या अप ट्रेंडमुळे अजयने लो पासून हाय मार्क केला, नॉर्मली रिट्रेसमेंट काय आहे याचा अभ्यास केला आणि या रिट्रेसमेंटला ड्रॉ करून घेतला. अजयचं कन्फर्म होतं, होलसेल एरियामध्ये जशी प्राइस येईल इथे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचं कन्फर्मेशन, ऑर्डर ब्लॉक असेल, लिक्विडिटी स्वीप असेल, माझी जी काय कन्सेप्ट असेल त्या कन्सेप्ट वरती मी इथे एंटर होईल आणि नवीन हाय बनेपर्यंत ट्रेडला होल्ड करेल. अजयला प्रॉपर एंट्री मिळाली, अजयला प्रॉपर एक्झिट मिळाला. पण विनोद बिचारा फसला, एंट्री घेतली, लॉस झाला. मग विनोद विचार करतो, मी एंटर झालो, मार्केट पडलं, जसं मी ट्रेडला एक्झिट केला हे मार्केट तर निघून गेलं. कारण विनोदकडे नॉलेज नव्हतं, अजयकडे नॉलेज होतं, अजयला सगळ्या गोष्टी माहित होत्या. आता सर एंट्री कशी घ्यायची आहे तर तुम्ही समजवलं प्रॉपर, एक्झिट पण सांगा एकदा परत आम्हाला. एकदा सांगितलं नाही समजलं, पुन्हा एकदा रिपीट करा. ठीक आहे, एक्झिट साठी फिबोनाची कशी मार्क करायची, जसं लिहून दिलं पूर्ण लिहून देतो. कारण
मराठी माणसाला असं एखादी गोष्ट फोडून सांगितल्याशिवाय कधी समजत नाही, त्यासाठी लिहून देतो. अपट्रेंड मध्ये मार्क कशी करायची होती एंट्रीसाठी हे समजलं. आता अपट्रेंड मध्ये प्रॉफिट बुकिंग कशी घ्यायची ते समजून घ्या फिबोनाची वरती. ओके. जिथे आपण एंट्री घेतो, जिथे आपण एंट्री घेतो त्याच्या आधी असलेला स्विंग, जिथे आपण एंट्री घेतो त्याच्या आधी असलेल्या स्विंग पासून एंट्री एरियाला फिबोनाची मार्क करा. दिले इझी करून. एंट्री समजली, एक्झिट सांगा. जिथे आपण एंट्री घेतो, कुठे एंट्री घेतली आपण, इथे घेतली आपण एंट्री. जिथे आपण एंट्री घेतो त्याच्या आधी असलेला स्विंग, स्विंग कुठे आहे, त्याच्या आधी इथे आहे मार्केटचा एक स्विंग. स्विंग नाही माहित एखाद्याला, पुन्हा सांगतो. जेव्हा प्राइस खाली येते अचानक आप जाते, हा जो युटर्न आहे याला म्हटलं जातं स्विंग. जेव्हा प्राइस अचानक वरती गेलेली खाली येते, अचानक प्राइसने युटर्न घेतला, याला म्हटलं जातं स्विंग. समजलं. जिथून प्राइस मूव्ह होते, जिथून प्राइस रिटर्न होते, त्यांना म्हटलं जातं स्विंग. गोष्ट क्लिअर आहे. आता आपण काय लिहिलंय, जिथून प्राइस, जिथे आपण एंट्री घेतो त्याच्या आधी असलेल्या स्विंग पासून एंट्री एरियाला फिबोनाची मार्क करा. ओके. आता पहा मी कशी मार्क करतो फिबोनाची. आता आपल्याला जी फिबोनाची हवी आहे ही नाही, आपल्याला अप्लाय डिफॉल्ट वरती जाणं आहे. परत आपण टेम्पलेट सेव्ह केलंय, अप्लाय डिफॉल्ट वरती गेलो मी. ठीक आहे. जिथे आपण एंट्री घेतो, एंट्री घेतली इथे, त्याच्या आधी असलेल्या स्विंग पासून एंट्री एरियाला फिबोनाची मार्क करा. आधी असलेल्या स्विंगला टॅप, एंट्री एरियाला टॅप. वरती आलेल्या 1.6 2.6 हे माझं आहे टार्गेट. या एरिया, या लेवल्स काय आहे, रिट्रेसमेंट, सपोर्ट, रेजिस्टन्स, ज्यावरती आपण एंट्री घेतो. आणि इथून वरती हायच्या अबो असलेलं 1.6 हे आहे माझं टार्गेट. विनोदने एंट्री घेतली रिट्रेसमेंटला, सॉरी अजयने रिट्रेसमेंटला एंट्री घेतली, प्राइस अप गेली, अजयने इथे गेल्यानंतर प्रॉफिट बुकिंग घेतली. अशा प्रकारे अजयने एंट्री एक्झिटचं काम केलं एका फिबोनाची मध्ये. ओके. ठीक आहे. क्लिअर गोष्ट. चला परत एकदा डाऊन ट्रेंड मध्ये पण समजून घेऊ. व्यवस्थित समजलीच पाहिजे. प्राइस डाऊन जाते, प्राइस अप येते, प्राइस डाऊन जाते, प्राइस थोडीशी अप चालली. आता ठीक आहे. अक्षय नावाच्या मुलाने मार्केटचा अभ्यास केला. मार्केटने सकाळी तर बनवला एक नवीन, सकाळी मार्केटने एक हाय बनवला. हाय नंतर मार्केटने आता एक लो बनवला. ओके. या अगोदर पण मार्केटने एक हाय बनवला होता आणि सेम मार्केटने लो पण बनवला होता. सेम या व्यक्तीने अभ्यास केला. हाय नंतर मार्केट काय करतंय, लो बनवतंय. लो नंतर मार्केट काय करतंय, पुन्हा हाय बनवतंय. पुन्हा मार्केट काय करतंय, लो बनवतंय. सकाळी 500 ला ओपन झालंय, 300 पर्यंत गेलंय. थोडस वरती आलं की लगेच 200 पर्यंत गेलं. ओव्हरऑल सकाळपासून जर 12 वाजेपर्यंत जर बघितलं तर मार्केट खालीच चाललंय, अप येण्याचं नावच घेत नाहीये. क्लिअर कट प्राइस काय करत आहे, सगळे हाय कमी प्राइसचे बनवत आहे, सर्व लो पण कमी प्राइसचे बनवत चाललेले आहे. मार्केटमध्ये जास्त म्हणजे जी बाईंग होते ना, प्राइस हायच्या वरती जाते ना नवीन हाय बनवते. या गोष्टीवरती क्लिअर झाला ट्रेंड हा डाऊन आहे. ओके. फॉर्म्युला काय सिंपल, जेव्हा मार्केट लोअर लो आणि लोअर हाय क्रिएट करते, म्हणजे सिंपल, जेव्हा मार्केट पहिल्या लो पेक्षा दुसरा लो कमी किमतीचा बनवतो, जेव्हा मार्केट पहिल्या लो पेक्षा दुसरा लो कमी किमतीचा बनवतो, प्लस पहिल्या हाय पेक्षा दुसरा हाय पण कमी किमतीचा असतो, या मार्केटला म्हणलं जातं बेरिश मार्केट, पडणारं मार्केट. सिंपल.
डाऊन ट्रेंड. मग डाऊन ट्रेंड मध्ये काय करतो आपण, त्या व्यक्तीने काय केलं, हाय पासून लो मार्क केला. टेम्पलेट सेव्ह केलेले, टेम्पलेट मध्ये जा, होलसेल एरिया, सिंपल आला होलसेल एरिया. त्या व्यक्तीने ठरवलं टॅपला मी एंट्री घेईल, आता प्रॉफिट बुकिंग पण करायची आहे. त्याने काय केलं, जे लिहून दिलं होतं, काय लिहून दिलं होतं, जिथे आपण एंट्री घेतो त्याच्या अगोदर असलेल्या स्विंग पासून एंट्री एरियाला मार्क करा. आपण एंट्री कुठे घेतो आहे, इथे घेत आहे, याच्या अगोदर स्विंग हा आहे. मग काय करणार, स्विंग पासून एंट्री एरिया मार्क केला. अप्लाय डिफॉल्ट वरती जी सेटिंग आहे त्या सेटिंग वरती गेलो. खाली आलेलं 1.6 हे माझं काय टार्गेट आहे. फिबोनाची रिमूव्ह केली. समजलं मला एंट्री कुठे घ्यायची आहे, मला एक्झिट कुठे घ्यायचं आहे. काय अवघड आहे फिबोनाची मध्ये. एवढी साधी सिंपल गोष्ट एंट्री आणि एक्झिटची कॅल्क्युलेशन बेसवरती मार्केटमध्ये चालते. आणि सिंपल याचं लॉजिक माहित नाही का सर्वांना. साधी सिंपल गोष्ट आहे. मार्केट जे ट्रेंड मध्ये चालते, मार्केटची जी रिट्रेस होती ही कॅल्क्युलेशन बेसवरती होते. आणि फिबोनाची ही जी आहे ही ना आत्ता आली. ही फिबोनाची 1900च्या समथिंग काहीतरी काळामध्ये तेव्हापासून आहे. म्हणजे फिबोनाची ही गोष्टच अशी आहे जी प्रत्येक याच्यामध्ये आहे, फुलामध्ये पण आहे, वुमन बॉडीमध्ये पण आहे, सगळीकडे आहे. माणूस न पाहता पण एका गोष्टीचं माप घेऊ शकतो. माणूस न पाहता कॅल्क्युलेशनने सांगतोय 100चा अर्धा 50 आहे, 50चा अर्धा 25 आहे, 25चा अर्धा किती आहे. आणि हेच फिबोनाची पण करते की झालेल्या मुवमेंटचा अर्धा भाग कोणता, त्याचा अर्धा भाग कोणता, त्याचा पण अर्धा भाग कोणता आहे. रोजंदारी आपल्या दैनिक जीवनामध्ये पण तेच आहे. साखर घेताना अर्धी घेतो, पावशेर घेतो, 1 किलो घेतो, 1.5 किलो घेतो. सगळ्या गोष्टीकडे रिट्रेसमेंट आहे आणि ह्याच रिट्रेसमेंट वरती मार्केट पण चालतं. आणि याच रिट्रेसमेंट वरती माणसाची सायकोलॉजी पण ठरते. की 100ला विकत घेतलाय, 500 गेलाय, आता इंटरेस्टेड नाही बायला, 100च्या नेर आला तर बायचा विचार करेल. मग माणूस 70%च्या आसपास आले बायचा विचार करतो, 60%, 50%पाशी विचार करतो, त्याच्यावरती विचार करत नाही. त्यामुळे एका फिबोनाची मध्ये काय म्हटलं जातं, फिबोनाचीचा 20%, 30%, 50%च्या आतमध्ये असलेला भाग सगळा प्रीमियम आहे, काही कामाचा नाही. आणि त्याच्यावरती जेव्हा आपण जातो 60%, 70%, हा डिस्काउंट एरिया आहे. ओके. आता धंद्यामध्ये तर माहित असेल, कमी पैशामध्ये विकत घ्या, जास्त पैशामध्ये विका. म्हणजे एक दुकानदार काय करतो, सिंपल होलसेल रेटमध्ये कपडे आणतो, रिटेल रेटमध्ये विकतो. मग साधी गोष्ट आहे ना. कोणताही ट्रेंड असू, प्रत्येक ट्रेंडमध्ये होलसेल रेटमध्ये घ्या आणि रिटेल प्राइस मध्ये विका. अप ट्रेंड आहे, अप ट्रेंड मध्ये गोष्ट लक्षात ठेवा, 50%च्या खालीच बाय करायचंय आणि 1.66 लाच विकायचंय. मग कसं मार्केटमध्ये आयडेंटिफाय केलं जातं, सिंपल हे स्ट्रक्चर एखाद्या चार्ट वरती बघूया. ठीक आहे, US30चा चार्ट आहे हा, डाव जोन, जी नॉर्मली ची इंडेक्स आहे. जशी आपली बँक निफ्टी तशी डाव जोन पण आहे ची इंडेक्स. काय करते ची इंडेक्स, जेवढ्या ऍपल वगैरे या ज्या गोल्डन स्मॅश वगैरे या ज्या कंपन्या आहे, या कंपन्यांवरती US30 तयार झाली, ज्यावरती ही इंडेक्स चालते. यामध्ये पण सिंपल असंच आहे, स्विंग पहिल्यांदा ट्रेंड मार्क करणं जमलं पाहिजे सर्वात पहिल्यांदी. साधी गोष्ट आहे, इथे एक गोष्ट क्लिअर दिसते, अजयला प्राइस अप चालली. मग अजय काय करतोय, लो मार्क करतोय मार्केटचा, हाय मार्क करतोय, 70%च्या आसपास बायचा प्लॅन करतोय अजय. जेव्हा प्राइस 70%च्या आसपास येते, अजय इथे विकत घेतोय. आली विकत घेतली, अजय एंट्री एक्झिट कसं आयडेंटिफाय करतोय, हाय पासून लो मार्क करतोय. 1.6 ला अजय ठरवतो इथे ट्रेड मला काय करायचं आहे, एक्झिट करायचं आहे. काय झालं, अजयने एंट्री घेतली, अजयने स्टॉप लॉस ठरवला अनालिसिस वरती आणि अजयने एक्झिट घेतला. प्राइस मूव्ह झाली. काय वेगळं काय यापेक्षा मार्केटमध्ये, सिंपल गोष्ट आहे. अजयला क्लिअर कट स्ट्रक्चर दिसतंय की प्राइस अप आली होती, प्राइस डाऊन आली, प्राइस थोडी अप आली, प्राइस डाऊन गेली. क्लिअर दिसलं अजयला की हा हाय कधीचा आहे, 17 जुलै. 17 जुलै नंतर 22 जुलैचा हाय क्रिएट झाला, कमी किमतीचा आहे. हा लो कधीचा आहे, 19 जुलै. 19 जुलै नंतर 25 जुलैला प्राइस त्यापेक्षाही खाली गेली. अजयला क्लिअर समजतंय 17 पासून 25 पर्यंत मार्केट अप येण्याचं नावच घेत नाहीये. हायपेक्षा कमी प्राइसचे हाय बनवतंय, लो पेक्षा कमी प्राइसचे लो बनवतंय. सिंपल डाऊन ट्रेंड आहे. मग अजय काय करतो डाऊन ट्रेंड मध्ये, हाय पासून लो पर्यंत फिबोनाची मार्क करतो. घेतला प्राइसचा हाय, घेतला प्राइसचा लो. अजय ठरवतो 70%च्या आसपास आलं तरच मी विचार करेल. घेतो 70%ची मार्किंग करून, 60 आणि 70%ची मार्किंग करून घेतली अजयने. सिंपल समजलं अजयला एंट्री कुठे घ्यायची आहे डाऊन ट्रेंड मध्ये. अजय टार्गेट पण आयडेंटिफाय करतो. कसं टार्गेट आयडेंटिफाय करतो,
हाय मार्क केला, सॉरी लो मार्क केला आणि हाय, म्हणजे टार्गेट कसं आयडेंटिफाय केलं जातं, एंट्री जिथे घेतो त्याच्या अगोदरच्या स्विंग पासून एंट्री एरिया मार्क करा. एंट्रीच्या अगोदरचा स्विंग, एंट्री एरिया मार्क, 1.6 हे आहे पहिलं टार्गेट. काय झालं सिंपल मार्केटमध्ये, डाऊन ट्रेंड समजला, एक व्यक्ती एंटर झाला, स्टॉप लॉस प्लेस, टार्गेट प्लेस. इझी मार्किंग आहे, इझी कन्सेप्ट आहे, फक्त इझी वे मध्ये समजून घ्या. आणि इझी वे मध्ये जर हे समजलं तर मी नक्की सांगतो ही गोष्ट तुम्हाला चार्टवरती अप्लाय करता येईल, चार्टवरती ड्रॉ करता येईल. बरं चला साधी गोष्ट आपण एक बघूया. ही प्राइस अप चालली, एक व्यक्ती काय करेल, लो मार्क करेल, हाय मार्क करेल, त्याला माहिती आहे क्लिअर कट 60% 70%च्या घरात मिळतंय तर करा बाय. प्राइस होलसेल रेट मध्ये मिळाली इंडेक्स आणि प्राइस मूव झाली. काय अवघड काय, काहीच अवघड नाहीये. ठीक आहे. फिबोनाची आता खूप लोकांचे यानंतरचे क्वेश्चन असतील, सर टाइम फ्रेम कोणती वापरू, सर कोणत्या टाइम फ्रेम मध्ये ड्रॉ करू, सर कुठून कुठे मार्क करू. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसा तुमचा व्ह्यू असतो ना तशी टाइम फ्रेम ठरते. काही लोक इंट्राडे करतात, काही लोक स्विंग करतात, काही पोझिशनली ट्रेडला एकदम होल्ड करतात, काही लोकांची कॅश ट्रेडिंग आहे, काहींची फ्युचर आहे, काहींची शॉर्ट टर्म साठी ऑप्शन मध्ये ट्रेड आहे, तर काही काही डायरेक्टली नेक्स्ट कॉन्ट्रॅक्ट बाय करतात, विकली बेसिस वरती पण ट्रेड करतात. म्हणजे जशी तुमची कन्सेप्ट तशी टाइम फ्रेम बदलती. कन्सेप्ट नुसार मार्केटचा टाइम ठरतो, कन्सेप्ट नुसार कॅन्डल पाहिली जाते, कन्सेप्ट नुसारच रिट्रेसमेंट पाहिली जाते. त्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, फिबोनाची ही सायकोलॉजी बेस वरती चालते, रिट्रेसमेंट ही सायकोलॉजी बेस वरती चालते. रिट्रेसमेंट अशी कधी ठरून चालत नाही. आणि या रिट्रेसमेंट साठी मार्केटचा अनुभव लागतो. आणि अनुभव तेव्हा येतो जेव्हा एका चार्ट पेक्षा 10 चार्ट ड्रॉ करू, 10 चार्ट पेक्षा आपण 100 चार्ट ड्रॉ करू, 100 चार्ट पेक्षा आपण 200 चार्ट ड्रॉ करू. सो ड्रॉ करा, जेवढा ड्रॉ करशाल तेवढं समजेल. आणि नेक्स्ट सेशन मध्ये मी रिट्रेसमेंट बद्दल, टाइम फ्रेम बद्दल पण तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करून देईल. आता एंट्री एक्झिट एरिया तुम्हाला फिबोनाचीवरती समजला असेल. हे झालं स्पॉट चार्टची मार्किंग. ओके. ऑप्शन चार्टवरती पण मार्किंग केली जाते. बँक निफ्टीचा कॉल ऑप्शन तो पण मार्क केला जातो. ओके. बँक निफ्टीचं पुट ऑप्शन हा पण मार्क केला जातो. म्हणजे विचार करा, मी जी एंट्री एक्झिट देतो, कधी कधी मी जे ग्रुपवर ट्रेड देतो, प्राइस 300 चालू असते, 280लाच एंट्री घ्या. कसं माहित 280ला जाऊन प्राइस मूव्ह होणार आहे, रिट्रेसमेंट. कधी कधी सांगतो 320च्याच वरती एंट्री घ्या, प्राइस चालू आहे आता ती 280 खाली चालू आहे, पण तरी मी वरती एंट्री देतो. जेव्हा की मला माहिती तो प्राइस जाणार आहे, मग मी अगोदरच काय एंट्री दिली नाही, एक रिट्रेसमेंट, एक हाईच्या ब्रेक वरती ट्रेड. या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. खूप म्हणजे खूप डीप मध्ये ही गोष्ट जर आपण शिकत गेलो, फिबोनाची एवढी डीप मध्ये आहे की तुम्ही विचार पण करू शकत नाही. ठीक आहे. याची पण एक रिफाईन प्रोसेस आहे, कमीत कमी टाइम मध्ये त्याला रिफाईन केलं जातं. हायस्ट टाइम फ्रेम पासून कमी कमी टाइम फ्रेम मध्ये माणूस जातो. त्यामुळे आपण नेक्स्ट सेशन मध्ये ऑप्शन चार्ट वरती पण शिकू. आता स्पॉट चार्ट वरती कशी मार्क करायची, सिंपल कन्सेप्ट काय आहे तुम्हाला मी आज समजवलं व्यवस्थित. ही गोष्ट सर्वांची मी क्लिअर करून दिलेली आहे. ठीक आहे. जेव्हा व्हिडिओ पाहणार तेव्हा व्यवस्थित नोट्स वगैरे तुम्ही काढा, तुम्हाला ही गोष्ट व्यवस्थित समजेल. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे.